दुर्दैवी असा हा अपघात आहे। याविषयी तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती पोहोचलेली आहे आणि या क्षणी काय आपण सांगू शकाल? मी पण अंदमानला आहे, अंदमान निकोबारला. आताच मला पण 10-15 मिनिटापूर्वी फोन आला हो. की पुष्कर ही जी ट्रेन आहे जी मुंबईकडे जाणारी होती त्याच्यामध्ये काही एका डब्यात आग लागली. या चर्चेने काही लोकांनी ट्रेनमधनं उड्या मारल्या. समोरून येणारी हो. ट्रेनने तो अपघात झालेला आहे. जवळपास आता मी माहिती घेतली तर जवळपास 40 पर्यंत आकडा गेलेला आहे जे लोक मृत्यू झालेला आहे. पण रेल्वे प्रशासन पूर्ण याच्यावर लक्ष ठेवून आहे. ते पूर्ण चौकशी करते आणि मी पण आता DRM मॅडमला सूचना दिलेल्या आहे की योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे आणि त्या लोकांना योग्य पद्धतीने ट्रीटमेंट जे काही देणं शक्य असेल ते देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचे आदेश मी दिलेले आहे आणि मी पण आता त्यांच्या संपर्कात राहतेच आता. रक्षाजी, आता आपण उल्लेख केलात आपल्या प्रतिक्रियेमध्ये, मात्र याविषयी आपण अजून सविस्तर सांगू शकाल का? नेमका मृत्यू झालेल्यांचा आणि जखमींचा काही आकडा समोर येतोय का प्रशासनाकडून अधिकृतरित्या? हॅलो रक्षाजी, आपण आता उल्लेख केलात आपल्या उत्तरामध्ये, मात्र इथे जे मृत्यू झाल्याचा जो आकडा आहे, जखमी प्रवाशांचा आकडा आहे, याविषयी काही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत अजून कन्फर्म नाही. आता सगळेजण आता वेगळे वेगळे कोणी सांगतात. 10 मिनिटं मी आधी विचारलं तर मला 15 ते 20च्या सांगितलं. आता जस्ट तुमचा फोन यायच्या आधी विचारलं तर 35 ते 40, कोणी म्हणते 50. तर पण टेंटेटिव्ह जो आता आलेला आहे कारण अजून ते त्याच्यावर पूर्ण कारवाई चालू आहे. कारण की ही घटना आत्ताच घडलेली आहे. पण रेल्वे प्रशासन पूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि स्थानिक जे पोलीस स्टेशन आहे, स्थानिक पण सगळे लोक त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. निश्चित एका गैरसमजातून ही दुर्घटना घडली अशी ही माहिती समोर येते आहे. त्या दृष्टीने या ठिकाणी नेमकं काय घडलं याची काही अधिकृत माहिती समोर येते का? रक्षा खडसे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र त्या सांगतायत त्यानुसार सध्या वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. अर्थात यातल्या कुठल्याही आकड्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. काही वेळापूर्वीच ABP माझाला जिल्हाधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यानुसार 7 ते 8 जण या दुर्घटनेमध्ये दगावले असावेत अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलेली होती. तोही अधिकृत आकडा नाही, त्याची आम्ही पुष्टी करत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सध्या रक्षा खडसे सांगतायत त्यानुसार हा आकडा मोठा असू शकतो अशीही शक्यता आहे. मात्र अजून काही वेळ जावा लागेल याचा अधिकृत आकडा समोर येण्यासाठी आणि या दुर्घटनेचं गांभीर्य नेमकं किती आहे हे अधिकृतपणे समोर येण्यासाठी. सध्या आपण बघतो आहोत कशा प्रकारे हा अपघात झाला. ही रेल्वे सुरू असताना अचानकपणे या रेल्वेला ब्रेक लागला अशी माहिती आहे आणि ब्रेक लागल्यानंतर ज्या ठिणग्या उडतात त्या ठिणग्या बघून काही जणांना रेल्वेला आग लागली असं वाटलं आणि आग लागल्याची चर्चा रेल्वेमध्ये पसरली. त्यानंतर प्रवाशांनी ही ट्रेन थांबवली आणि आगीच्या भीतीनं या ट्रेनमधनं उड्या मारायला सुरुवात केली. उड्या मारल्यानंतर हे प्रवासी ज्यावेळी शेजारच्या ट्रॅकवर आले त्यावेळी त्या ट्रॅकवरून बंगळुरू एक्सप्रेस जोरदारपणे चाललेली होती आणि या एक्सप्रेस खाली यातले अनेक नागरिक आले, त्यांना धडक बसली, ते चिरडले गेले अशी माहिती समोर आलेली आहे. मात्र हे नेमके किती प्रवासी आहेत याची अधिकृत माहिती अजून जाहीर करण्यात आलेली नाही. सर्व बचाव कार्य तिथे तातडीने सुरू करण्यात आलेलं आहे. जिल्हा प्रशासनाची टीम देखील पोहोचलेली आहे. रेल्वेची टीम सर्वात अगोदर तिथे दाखल झालेलीच आहे. स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा या सगळ्या मदत कार्य आणि बचाव कार्यामध्ये सध्या सहभागी झालेलं आहे.